रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातून मागणी. तसंच याबाबत धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांनाही पत्र पाठवल्याची माहिती. प्राण सोडेन पण डील रद्दच झाली पाहिजे. जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम. मोहोळ यांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ दोषी आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची टीका. मोहोळांचा संबंध नव्हता तर लवाजमा घेऊन धर्मादाय आयुक्तांना का भेटले, अरविंद शिंदे यांचा सवाल. या प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यांनिशी मांडलं. चुका असत्या तर इथे आलो नसतो. जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेन, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन. घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा. मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सर्वासराव करण्याचा प्रयत्न. जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळ यांनीच केला. रवींद्र धंगेकर आरोपांवर ठाम. रवींद्र धंगेकरांना निरोप गेलाय. महायुतीत मिठाचा खडा नको. दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती. फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळांना जाब विचारतील. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा. फडणवीस खऱ्याला खरं करणारे. धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक. मोहोळ